हा आवडता खेळ आहे असं सांगत तुम्ही 2024च्या संकेत दिलेत. थोडक्यात राऊत साहेब कुणाला चितपट करणार किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कुणाला चितपट करेल 24 मध्ये? कबड्डी हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही आवडता खेळ होता. मला मी सांगतो, शरद पवार यांनी सुद्धा कबड्डी क्षेत्रात मोठं काम केलं आहे आणि शरद पवार साहेबांनी कुस्ती क्षेत्रातही मोठं काम केलेलं आहे. त्यावेळी शिवसेना असेल, पवार साहेबांचा संघ असेल, काँग्रेसचा संघ असेल, तीन संघ एकत्र आल्यावर या महाराष्ट्रामध्ये मैदान कोण मारणार? मैदान आम्हीच मारणार. 2024चा असेल, त्या पुढला असेल, फक्त एकदा मैदानात येण्याची पुढला संघ आम्ही वाट पाहतोय आणि ते येण्याचं टाळतात. मग महानगरपालिका, इतर निवडणुका घ्या ना, आम्ही मैदानात उभेच आहोत, कधी या. लाभसाहेब, एकीकडे तुम्ही खरं तर चितपट करण्याची भाषा करता, पण भाजपनं आज तुमचा एक खेळाडू चितपट केला, परत ते घेऊन गेले नितीश कुमारांना. एनडीएत त्यांचं नाव आघाडीवर होतं, इंडियामध्ये त्यांचं नाव आघाडीवर होतं राऊत साहेब सगळ्या ह्याच्यामध्ये. चुकीची माहिती आहे आपल्याकडे, चुकीची माहिती आहे. भारतीय जनता पक्षानं काही दिवसापूर्वी स्पष्ट सांगितलं होतं की नितीश कुमार हे हात जोडत आमच्या दारात आले तरी आम्ही त्यांना भाजपमध्ये किंवा एनडीएमध्ये घेणार नाही. आणि नितीश कुमार हे असं म्हणत होते, एक वेळ मरण पत्करेन पण भाजपच्या दारात जाणार नाही. त्याच्यामुळे या दोन्ही खेळाडूंची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे किंवा त्यांना विस्मरणाचा झटका आलेला आहे. अशा खेळाडूंनी मैदानात खेळ करू नये. लाथाबुक्क्या मारून परत मिठी मारली जाते असं कबड्डीमध्ये तुम्ही आता याला खिलाडू वृत्ती म्हणतात, जी महाराष्ट्रातून ही खिलाडू वृत्ती राजकारणातून सध्याच्या राजकारणाने संपवलेली आहे. कबड्डी हे महाराष्ट्रातला एक असा खेळ आहे की एकमेकांना आम्ही लाथा घालू, पकडू, खेचू, आपटू, पण खेळ संपल्यावर प्रेमानं दोन खेळाडू संघाच्या एकमेकांना प्रेमानं आलिंगन देतात, मिठी मारतात. ही खिलाडू वृत्ती आहे या मातीतली. ती आमच्या राजकारणात सुद्धा होती. अनेक वर्ष राजकारणामध्ये सुद्धा आम्ही खिलाडू वृत्ती जोपासलेली आहे. हारजीत होत असते, पण आजच्यासारखं सुडाचं बदला घेण्याचं राजकारण हे कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकीय खिलाडू वृत्तीच्या परंपरेला छेद देणारं राजकारण सध्या सुरू आहे, या अर्थानं मी हे सांगतो आहे. राऊत साहेब, एकीकडे तुम्ही सावरकरांना मानता, सगळेच मानतात सावरकरांना, पण इम्तियाज जलालीने आज पुन्हा एक विधान केले, सावरकर भोगोडे होते, आम्ही त्यांना आधी मानलं नाही, आताही भविष्यात कधीच मानणार नाही. बघा, इम्तियाज जलील आणि भारतीय जनता पक्ष यांची हात मिळवणी असते. त्यांनी बोलायचं आणि मग भारतीय जनता पक्षानं प्रश्न विचारायचे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 4 दिवसापूर्वी नाशिकला आले होते. आता उद्धवजी सावरकरांच्या घरी जाऊन आले. मोदींनी जायला हवं होतं, इतकं सावरकर प्रेम होतं, त्यांनी जायला हवं होतं. खरं म्हणजे आम्ही या 26 जानेवारीला वाट पाहत होतो की वीर सावरकरांना भारतरत्न जाहीर करतील, पण जाहीर केलं कर्पूरी ठाकूरना बिहारच्या. आम्ही वाट पाहत होतो की ह्या वेळेला जरी वीर सावरकरांना भारतरत्न जाहीर केलं जाईल, पण वीर सावरकरांना भारतरत्न दिलं नाही. आता हे जलील फलील ढलील जे कोणी असतात त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं आणि प्रश्न विचारावेत आणि तुम्ही त्याच्यावरती आम्हाला प्रश्न विचारावेत, हे निदान महाराष्ट्राच्या मीडियाला शोभत नाही. कशा करता? आरक्षण दिलं त्यांनी, जरांगे पाटील देतील ना. अध्यादेश झालेला आहे, मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातले प्रचंड हे बघा की ज्यांनी दिलाय, ज्यांनी दिलाय आणि ज्यांनी स्वीकारलाय, हा दोघांमधली ही चर्चा आहे. ज्यांनी स्वीकारलाय त्यांना जर हे मान्य असेल तर ते पेढे वाटतील, आणि ज्यांनी दिलेलं आहे त्यांना खरोखर असं वाटत असेल की मी खरोखर दिलेलं आहे मनापासून आणि ते खरं आहे, तर ते त्या संदर्भात बोलतील. आम्ही कशा करता बोलावं, हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. अध्यादेश जो दिला ना राऊत साहेब, बघा, पूर्णपणे ह्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे. कोण म्हणते दिशाभूल केला आहे, कोण म्हणते जरांगे पाटलांना फसवलं आहे, कोण अजून काही म्हणत आहे. एक आठवडा जायला हवं, त्या आठवड्यानंतर आम्ही बघू काय. पण राऊत साहेब, प्रश्न असा आहे ना की मुख्यमंत्री म्हणतात कायदेशीर आहे, त्यांच्याच मंत्रिमंडळातले छगन भुजबळ म्हणतात बेकायदेशीर आहे. सरकारमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असा गोंधळ
इतक्या वर्षात कधीच झाला नव्हता. जेव्हा मुख्यमंत्री बोलतो तेव्हा ते मंत्रिमंडळ बोलतं किंवा सरकार बोलतं. आज प्रथमच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 10 तोंडाने 10 लोक बोलतात एका विषयावर. मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा ही सरकारची घोषणा असते. जेव्हा मुख्यमंत्री बोलतो तेव्हा मंत्री वेगळी भूमिका घेत नाही, आणि जर वेगळी भूमिका कोणी घेत असेल तर त्या मंत्र्याला बरखास्त केलं जातं, असा इतिहास आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.